कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला आता प्रभाग क्रमांक 1 मध्ये? भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली आहे आणि दोन्ही महाराजांनी मला या ठिकाणी संधी दिली आहे आणि पक्षाचं पण काम आता सध्या भारतीय जनता पार्टीत चांगलं आहे आणि कामाचं स्वरूप बघता एकंदरीत बऱ्यापैकी लोकांचा मला चांगला आणि म्हणजे उत्तम दर्जाचा प्रतिसाद मला आहे आणि प्रतिसाद म्हणण्यापेक्षा लोक मला स्वतः फोन करून माझ्याशी संपर्क करतात की आमचे देखील मतं आहेत आणि आमचं मत तुम्हालाच आहे, तुमचं काम देखील चांगलं आहे आणि बऱ्याचशा मी गोष्टी किंवा विकास कामांचं केलेलं आहेत, त्यामुळं लोकांनी मला चांगलं ओळखलेलं आहे, त्यामुळे लोक माझ्याबरोबर सोबत आहेत. आपला प्रभाग मोठा आहे, विस्तारित झालेला आहे. विकास कामांच्या बाबतीत तुम्ही कशा उपाययोजना राबवणार काय करणार? विकास कामांचं हे बघायला गेलं तर मी त्या दिवशी सांगितलं की हेल्पलाईन नंबर मी जो आपला हेल्पलाईन नंबर असतो तो एक मी सगळीकडे प्रसारित करणार आहे आणि म्हणजे मी स्वतःचा पण नंबर माझा एक असणारच आहे आणि 2 प्रभागाला म्हणजे एका प्रभागाला 2 नगरसेवक असल्यामुळे मी बऱ्यापैकी जे एक लेडीज आणि एक जेंट्स नगरसेवक असणार आहेत, तर आम्ही दोघं आमच्या दोघात हे ठेवून टीम वर्क आम्ही करणार आहोत. त्यासाठी तुम्ही नागरिकांनी अधिकारी कसा समजून नागरिकांनी ज्या गोष्टी पोहोचत नाहीत किंवा काय नाही त्या ह्याच्यात मी स्वतः लक्ष घालून बऱ्यापैकी मी प्रश्न सोडवणार आहे आणि नागरिकांच्यात आणि अधिकाऱ्यांच्यात समन्वय मी घडवून आणले. नक्की तुम्ही कशा पद्धतीने कारभार करणार आहे, तुम्हाला का लोकांनी निवडून द्यावं त्याबद्दल सांगा. आता काय आलं, प्रभागाची अवस्था बऱ्यापैकी काही ठिकाणी दुरावस्था आहे आणि म्हणजे कचरा असतील, सांडपाण्याचं व्यवस्थापन आहे, भरपूर म्हणजे अडचणी आहेत, तर मी स्वतः त्या गोष्टीत लक्ष घालून मी पुढाकार घेऊन त्या गोष्टी मी सगळ्या बऱ्यापैकी संपून टाकणार आहेत. त्या विषयावर मतदारांना काय आव्हान करणार तुम्ही आजच्या दिवशी? आव्हान फक्त एकच राहील की आता मला कोणाची टीका किंवा काय गोष्टी करायच्या नाहीत, कारण मला कामातून प्रत्येकाला उत्तर द्यायचंय आणि मला काम करायचं आणि त्यामुळेच मला संधी मिळालेली आहे. तर आव्हान एवढंच राहील की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि दोन्ही महाराजांच्या माध्यमातून मला सर्वांनी चांगल्या मताधिक्याने निवडून द्या, एवढंच माझं फक्त आव्हान आहे सगळ्यांना. आणि पुढचं जे विकास काम होईल त्याकडे फक्त एक चांगल्या दृष्टिकोनाने चांगल्या नजरेतून बघा, एवढंच माझं फक्त हे. तसेच आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत अमोल मोहिते, त्यांचं 8 नंबरचं बटन आहे, कमळ चिन्ह आहे त्यांचं, पण त्यांचं नक्कीच कमळ चिन्ह समोरील बटन दाबा आणि त्यांना देखील विजय करा. आणि माझं 3 नंबरला बटन आहे कमळाचंच, तेही दाबा. आणि आमचे महिला उमेदवार आहेत आशाताई ढगळे, त्यांचं 2 नंबरला आहे, त्यांचं पण कमळ चिन्ह आहे आणि ते नक्की त्यांचं बटन दाबा.